गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील एक लाचखोर वनरक्षकास एका वनमजुराला 5,000ची लाच घेताना गोंदिया एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. तुलसीदास चव्हाण तर देवानंद कोजबे हे लाचखोर वनरक्षक व वनमजुराचे नाव आहे. तक्रारदार यांचे सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली येथे वनजमिनीला लागून शेती आहे. 2 आठवड्यापूर्वी तक्रारदार यांनी शेतलगतच्या वनजमिनीला झाडे झुडपे तोडून शेती करण्याकरिता जमिनीची मशागत केली होती. 13 सप्टेंबरला वनरक्षक चव्हाण यांनी तक्रारदार यांना फोन करून वन विभागाच्या कार्यालयात बोलवून घेत त्यांना शासकीय वनजमिनीवरील झाडे झुडपे तोडून अतिक्रमण केल्याबाबत नोटीस दिली व शासकीय वनजमिनीवर झाडे झुडपे तोडल्याबाबत कारवाई न करण्याकरिता 20,000च्या लाचेची मागणी केली. मात्र तहसीलदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दिली होती. त्यानंतर पडताळणी दरम्यान आरोपी वनरक्षक याने पंचासमक्ष 20,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपयाची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. दरम्यान आरोपी वनरक्षक यांच्या सांगण्यावरून आरोपी वनमजूर याने लाच रकमेतील पहिला हप्ता 5,000 रुपये तक्रारदाराकडून स्वीकारला. यावेळी पथकाने दोन्ही संशयितांना रकमेसह रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी वनरक्षक वनमजूर यांच्या विरुद्ध दुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया.